येईन सोमवार कधी जाऊ सोमवार करता येईल. गुरुदत्त बाबा समर्थ स्वामी अक्कलकोटच्या राजा, माझ्या सांगोना माईची इच्छा पूर्ण होऊ दे. नवीन वर्षी आनंदाने सुखाचं जाऊ दे. आले निघून जाऊ दे. 12 अमावस्या 12 पौर्णिमा सुखाच्या जाऊ दे. आणि माझ्या अक्काच्या मनातले स्वप्न पूर्ण होऊ दे रे समर्थ स्वामी महाराजा. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर इथं परवा दिवशी फ्रीज पुसलेला आहे, त्यावेळी की खालच्या ड्रॉवर वगैरे त्यात मी कडदानं थोडंसं ठेवलं होतं, ते सगळं काढलेलं आहे. कारण आता कसं 2 दिवस मी दीदीकडे जाणार आहे. पोरं गेलेले आहेत 5-6 दिवस, त्यांना आणायला पण होईल आणि दीदी म्हणाले 1-2 दिवस राहायला पण येईल त्या निमित्तानं. कारण सुट्टी पडल्याशिवाय मलाही कुठे जाता येत नाही. त्यामुळे जायच्या अगोदर थोडंसं पॅकिंग करायला चालू आहे. कारण एक उंदीर यायला चालू झालं. आम्ही मध्ये ते अक्कलकोट पंढरपूरला गेलेलो त्यावेळी 2 दिवस घर बंद असल्यामुळे एक उंदीर आला आहे. तो बटाटा म्हणा टोमॅटो म्हणा अजिबात काही राखत नाही. त्यामुळे ते खालच्या ड्रावर कामं केला, त्यात थोडंसं बटाटा राहिलेले ते आणि आंबे राहिलेले ते पण ठेवून दिले. कारण 2 दिवसानं येणार म्हटलं ते खराब होणार म्हणून थोडंसं दीदीकडे न्यायला घेतलेले, थोडे उरलेले ते ठेवून दिलेले फ्रीजमध्ये, म्हणजे येईपर्यंत राहील म्हणून. त्यानंतर इथे मी तर ती कामं करत करत इथं माझं जेवण बनवायला पण चालू होतं. संध्याकाळचं पण ह्यांचं जेवण बनवायचं होतं, कारण हे नाही येणार नव्हते, फक्त मी जाणार होते. त्यामुळे संध्याकाळचं जेवण बनवायचं होतं. भाजी आमटी मी सकाळीच करून ठेवली जास्तीची, कारण आता गरमी नव्हतं, पावसाचं वातावरण होतं. पावसाचं वातावरण म्हणण्यापेक्षा पाऊस चालूच झाल्यासारखं होतं, त्यामुळे भाजी आमटी काय खराब होणार नव्हती. फक्त दुपारी जाताना मी भाकरी आणि भात परत पुन्हा एकदा करून गेली होती. ते देवाला गेल्यानंतर जो प्रसाद मी आणला होता ना, तो मी इथं शेजाऱ्यांना वाटला नव्हता, कारण थोडंसं 4-5 दिवस माझ्या वैयक्तिक प्रॉब्लेममुळे मी तसंच ठेवला होता. आणि म्हटलं आता दीदीकडे जायच्या अगोदर तो प्रसाद वाटून द्यावा आणि उरलेला थोडासा फ्रीजमध्ये ठेवून द्यायसाठी मी इथं पॅकिंग करायला चालू होती. सगळ्यांना 4-5 घरं आहेत इथं, काही एवढं आमच्या इथं वस्ती नाही आहे, कारण गाव दुसरीकडं पडतं आणि आम्ही राहतो दुसरीकडं. त्यामुळे थोडं 4-5 घरं आहेत, तेवढ्यापुरताच फक्त अक्कलकोटचा प्रसाद. मी प्रसाद म्हणजे मी काही चुरमर वगैरे काही आणलं नव्हतं, फक्त पंढरपुरात पेढे घेतले होते, गंगापुरात ते मला काय प्रसाद मला ओटीत दिला होता, त्यानंतर अक्कलकोटमध्ये मी कुंदा घेतला होता. असंच ते थोडंसं प्रसाद मी पॅकिंग करून देऊन आले. त्यानंतर झाडू मारला, फरशा पुसून घेतल्या, कारण 2 दिवस आता घर बंद राहणार. त्यामुळे म्हटलं सगळं जिथल्या तिथं साफसफाई करून जायची, म्हणजे आल्यानंतर कंटाळा येत नाही. तसंच टाकून गेलं आणि आल्यावर करायचं म्हटलं भयानक कंटाळा येतो आणि नको वाटतं घरात आल्यावर. त्यामुळे म्हटलं सगळं साहित्य जिथल्या ते लावून जायचं म्हणून फरशा वगैरे सगळ्या पुसून घेतल्या. दुपारी संध्याकाळी 4ला मी बाहेर पडले, कारण नाही वय म्हणजे मी दुसऱ्या दिवशी सकाळी येते म्हटलेलं, फक्त 1 दिवस थांबायला. खरं दीदी ऐकत नव्हती, आल्यासारखं 2 दिवस तर निदान राहा, कारण यायला परत दुपार होणार, परत जायची वेळ, मग राहणार किती, म्हणून म्हटलं मग आदल्या दिवशीच 4 वाजता मला बाहेर पडायचं होतं. त्यामुळे दुपारची सगळी गडबड चालू होती. त्यामुळे मी पॅकिंग पण काय माझं केलं नव्हतं, कारण जायचं नव्हतं म्हणून. तिचा फोन आल्यानंतर मी माझं कपड्यांचं पॅकिंग करायला घेतलं होतं. ते काही मी शूट केलं नाही, कारण माझं पाऊस एवढा होता आणि जायची गडबड होती. संध्याकाळचं आवरून जायचं होतं. 4ला परत थोडा वेळ बसची वाट बघत बसायला लागलं, कारण गर्दी खूप होती. शनिवार होता आणि लग्न सराई पण चालू आहे आणि इकडे बाळूमामाला पण जातात ना, त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस जरा गर्दी होती. बसला एक बस तर पूर्ण भरून गेली, उभं राहून जायला लागणार होतं. मी काय बसायला नाही, कारण माझ्याकडे 2 बॅग होत्या, एक कपड्यांची आणि एक थोडंसं आंबे आणि कणसं दिली होती, तर ती मला न्यायची होती. पोरं पण खातील, कारण इथं ठेवली तर ती असं बादच वाळून जाणार आणि नंतर ते करायला पण येणार नाही, टाकून द्यावं लागणार, म्हणून मी ती तशीच ठेवली होती न्यायची म्हणून. तर ती एक बॅग, असं 2 बॅगा माझ्याकडे होत्या. त्यामुळे बसनं काय मला उभं राहून जमणार नाही म्हणून मी ती बस जाऊ दिली. त्यानंतर आमच्याकडं असं वडाप म्हणतात, म्हणजे एक ट्रॅक्स असते ना, भाड्यानं जातात, तर त्याला आमच्या इथं वडाप म्हणतात. मग त्या वडापनंच तिथं भरपूर गर्दी होती. तिथं त्या कोल्हापूरला जाणाऱ्या पण बायका होत्या. त्यांना म्हटलं आपण सगळेजण मिळून वडापमध्ये बसूया, म्हणजे भरते पण पटकन आणि जायला पण होईल. मग त्या बायका पण तयार झाल्या, त्यामुळे आम्ही सगळेजण मिळून मग वडाप घेतलं आणि तिकडून निघालो. पाऊस इतका होता त्यामुळे मी काय वाळलेली भेंडी वगैरे पण मला ठेवायची होती, कारण उंदीर वगैरे कुरतडल आणि परत उन्हाळ्यात घायला बरं पडल. उन्हाळी भेंडी म्हणून ती लागलेली मी साधी भेंडी आणलेली आणि त्या 2-3 बिया ते उन्हाळी भेंडीच होत्या आणि ते उन्हाळी भेंडी लागली होती. म्हटलं मग ते वाळल्यानंतर ते बी करत ठेवलं होतं, जून होऊ द्यायचं म्हणून. म्हटलं उन्हाळ्यात परत हे काटे भेंडी लावायला बरं पडेल. एवढ्या 2-3 भेंड्या मिळाल्या, त्या मी ठेवून दिल्या आणि बाहेर पडलं. तिथून मला कोल्हापुरात पोहोचायला तर दीदीच्या घरी 6 वाजले. हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे. तिथे पिंगळा म्हणे महिन्याला येतो कायमस्वरूपी, हेच आजोबा येतात आणि महिन्याला एक तर फेरी त्यांची असतेच.
तर रविवारचा काय आमचा महाद्वारचा शॉपिंगचा व्लॉग तुम्ही बघितलाच असेल. त्यानंतर आम्ही कुठं कुठं फिरलो होते, त्यानंतर बिर्याणीचा रेसिपीचा व्लॉग बघितला असेल. तर हे सोमवारचं सकाळचं होतं, पिंगळा आलेला. मी तेवढंच शूट करून तुम्हाला दाखवलं, कारण हल्ली पिंगळा वगैरे भेटत नाही आणि आमच्याकडे काय कधी येत नाही, कधीतरीच कुठेतरीच वर्षातून एकदा दिसतो. सरास ही प्रथा बंदच पडलेली आहे पिंगळ्याची. तिथं मला दिसलं, मावशी म्हणाली महिन्याला एकदा तरी येतातच आजोबा, म्हणून मी म्हटलं तुम्हाला दाखवायची. त्यानंतर सोमवारी दुपारीच आम्ही दिदीच्यातून बाहेर पडलो. हे मंगळवारचं रुटीन आहे. तर आता बघा 2 दिवस बंद असल्यामुळं कणी पहिल्यांदा देवपूजा करून घेतली, त्यानंतर नाश्ता. त्याचं पीठ काय मी मागेच बनवून घेतलं होतं, ते मी ठेवलं होतं फ्रीजला. 2 दिवस अजिबात खराब नव्हतं होत, कारण आता पावसाळा असल्यामुळे फ्रीज आणि कधी पण कधी असं पीठ फ्रीजमध्ये ठेवायचं, खराब होत नाही. तर ते पीठ चांगलं होतं, शिल्लक होतं, म्हणून मी म्हटलं चला आज पण आप्पेच करायचे. तर चटणी थोडीशी केली, त्यानंतर आप्पे बनवायला घेतले. आणि चार्लीला कधी औषध खात नाही, मग त्याच्यासाठी चिकन आणायचं होतं. चिकनमधून का असं ना औषध थोडंसं खाईल म्हणून. तर म्हटलं मग ते त्याला आणायचं, तर पोरांना पण तसंच आणा. त्यामुळे कोंबडी एक पूर्ण अख्खी भाजून यांनी कट करून आणली होती, ती याचं बनवायचं होतं. आप्पे केले, त्यानंतर ते जेवण बनवून घेतलं. त्यानंतर 2 दिवस म्हटलं आता कारण बेडशीट वगैरे पण धुवायला काढूया, कारण 2 दिवस घर बंद असल्यामुळे असं नको वाटतंय ना. तर म्हटलं बेडशीट वगैरे ते सगळं धुवून उशिकावर ते सगळं धुवून घेतलं. त्यानंतर साधी कपडे मशीनला लावली, सगळं मशीनने क्लीन केलं, कारण झाडूनं म्हटलं निघणार नाही धूळ वगैरे. मशीननं कसं एकदम बारीक बारीक धूळ जरी असेल ना, तर व्हॅक्यूम क्लीनरने ते पटकन निघताना अगदी स्वच्छ होतं. म्हणून मी ते सोमवारी आल्यानंतरच संध्याकाळी ते मशीन फिरवलं होतं. त्यानंतर मंगळवारी फक्त मी कधी पुसून घेतल्या फरशा आणि हे बेडशीट वगैरे. म्हटलं आता पाऊस थोडंसं ऊन होतं बाहेर, त्या कट्ट्यावर घालायचं म्हटलेलं, तर म्हटलं आणि अर्ध्या तासानं पाऊस आला तर परत आतनं पळापळी होणार, म्हणून मी आतच टाकलं. इथे जी वाळू आम्ही ठेवली होती की नाही, तर सोमवारी आल्यानंतर भेटले ते कुत्री छोटी छोटी पाऊस पडल्यामुळं की नाही इथं सावलीला शेतात बसायला आलेली. त्यांनी सगळ्या त्या सिमेंटच्या विटा पाडून सगळी वाळू अशी अस्ताव्यस्त केली होती. आल्यानंतर पहिल्यांदा कपडे बदलून की नाही पहिल्यांदा ती वाळू खोऱ्यानं सगळी भरली, परत सिमेंटचं ते विटा लावल्या, त्यानंतर त्यावर पत्रे झाकून घेतली आणि ते फुलांच्या झाडाच्या मधून कुत्रं येते म्हणून तिथे पण एक आडवा पत्रा वगैरे लावून घेतलं. तास 1.5 तास तरी आल्या गावाकडनं हे पहिलं काम केलं, म्हणून गावाकडं नको जायला वाटतं. कारण 1-2 दिवस जरी गेलं ना तरी आल्यानंतर हे सगळी उलाढाल करायला लागते बघा. तर इथं माझं सुक्का चिकन आणि रस्सा ते झालेला आहे. याची रेसिपी मी एखाद्या कुठल्याच्या व्लॉगमध्ये मी कसं चिकन बनवते हे अपलोड केलेलं आहे. तुम्हाला जर बघायचं असेल माझ्या पद्धतीनं, कोल्हापूरच्या पद्धतीनं, तर नक्की माझे जुने व्लॉगला जाऊन व्हिजिट द्या, तुम्हाला बघायला मिळेल. तर माझी नाश्त्याची भांडी वगैरे घासली होती, फक्त लावायची बाकी होती. तर जेवण वगैरे पहिल्यांदा आवरून घेतलं आणि त्यानंतर भांडी सगळी आवरली. त्यानंतर म्हटलं आता कट्ट्यावर भांडी लावलेली जरी घासून ठेवलेली जरी असली ना तरी पसारा दिसतो, कारण जाळी भरली होती. त्यानंतर कट्ट्यावर पण मी ती पालथी घातली होती, ती पहिल्यांदा म्हटलं पटकन लावून घ्यायचे सगळं, म्हणजे पसारा कमी दिसतो. ह्यासोबतच आजचा 2 दिवसाचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, धन्यवाद.